बोले तो 850 करोड़ रुपए बढ़ गए चंद्रबाबू नायडू की कंपनी की पूरी फैमिली। सेंसेक्स स्टॉक एक्सचेंज स्टॉक मार्केट शेयर बाजार घोटाला जब से ये सरकार आई तब से चल रहा है, क्योंकि गुजरात के 2 व्यापारी देश चला रहे हैं। गुजरातचे 2 व्यापारी देश चालवतात। व्यापारी राजा जेव्हा व्यापारी असतो तेव्हा प्रजा भिकारी असते। कालचा स्टॉक एक्झिट पोल नंतर आणि काल काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी कालच्या स्टॉक एक्सचेंज मधल्या घोटाळ्यासंदर्भात 30 लाख कोटी रुपयाची उलाढाल केली। काही लोकांनी 30 लाख कोटीची उलाढाल केली आणि राहुल गांधींनी मागणी केली आहे संयुक्त संसदीय समिती जेपीसी मार्फत ही चौकशी व्हावी। या कालच्या घटनेच्या शेअर बाजारामध्ये अचानक जी काय कृत्रिम चढ दाखवला त्याचे लाभार्थी कोण आहेत हे आता उघड झालं। भारतीय जनता पक्षाला मदत करणारे सगळे व्यापारी, उद्योगपती, राजकारण हे याच्यामध्ये शेकडो कोटीचे लाभार्थी आहेत। यासारखा घोटाळा सरकार स्थापनेपासून सुरू आहे आणि मोदी देशसेवेच्या गप्पा मारतायत। माहिती आहे, तिसरी टर्म देशसेवेसाठी, तिसरी टर्म ही कॉर्पोरेट आणि व्यापाऱ्यांच्या सेवेसाठी। मोदींची तिसरी टर्म ही कॉर्पोरेट आणि व्यापाऱ्यांच्या सेवेसाठी, त्यांना सरकार बनवण्यासाठी मदत करणाऱ्यांच्या सेवेसाठी। हे आता स्पष्ट झालेलं आहे। शेअर बाजार म्हणजे जनतेचे प्रश्न सुटले असं नाही ना। अजूनही नरेंद्र मोदी बेरोजगारी, महागाई, चीनची घुसखोरी असे अनेक प्रश्न या देशामध्ये आहेत, त्याच्यावर बोलले नाही। ते अजूनही शेअर बाजारावर बोलतायत। अमित शहा आणि नरेंद्र मोदी हे सरकार जे येत आहे तिसऱ्यांदा, हे कॉर्पोरेट, उद्योगपती आणि व्यापारी यांच्यासाठी, आणि हे सगळे लाभार्थी एकत्र येऊन ते सरकार बनवण्याचा प्रयत्न करतायत आणि हे सरकार टिकणार नाही, हे परत सांगतोय। संविधान बदलण्याची भाषा करणारे काल संविधानासमोरच नतमस्तक झालेलं चित्र पाहिलं। नाटक, ढोंग आहे। लोकांनी त्यांना झिडकारलं। संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्यांना लोकांनी झिडकारल्यावर त्यांना संविधान ही प्रत मस्तकी लावण्याची सुबुद्धी सुचली। त्याबद्दल भारतीय जनतेचे मी आभार मानतो। भूपेश बघेल बोलतायत की हे सरकार 6 महिने ते 1 वर्षामध्ये पडणार आहे। हे सरकार खरोखर टिकणार नाही। भूपेश बघेल आता बोलतायत, हे मी निकाल लागल्यापासून म्हणतोय, हे सरकार टिकणार नाही। कोणी काही करू द्या, हे नरेंद्र मोदी नाही माहिती आहे, अमित शहा नाही माहिती आहे, त्यांचे चेहरे बघा, त्यांचा चेहरा सांगतोय। म्हणूनच जोपर्यंत सरकार आहे तोपर्यंत शेअर बाजार आपल्या ताब्यात ठेवायचा, आपल्या बरोबरच्या उद्योगपतींचा फायदा करून घ्यायचा, लाखो, करोडो, हजारो, शेकडो कोटीला देशाला चुना लावायचा, हे आमचं धोरण दिसतंय। काल ज्यावेळी ही बातमी आली की काही आमदार हे पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात आहेत, तातडीच्या बैठका घेण्यात आलेल्या आहेत। काल भाजपची बैठक आहे, शिवसेनेच्या बैठक होती, पण अशा या हालचाली सुरू झालेल्या आहेत। किती आमदार आपल्या खरंच संपर्कात आहेत किंवा असं काही होणार आहे, काय होणार आहे, कारण काय? महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला अपूर्व यश मिळालं, 30 जागा मिळाल्या। 30 जागांचे यश हे मोठं यश। किमान 7 ते 8 जागा जोर जबरदस्ती, पैशाची दहशत, प्रशासनावर दबाव, चोऱ्या माऱ्या, लांड्या लबाड्या, उदाहरण अमोल कीर्तीकरांचं, अशा पद्धतीनं। नाहीतर महायुती म्हणून जो काय आहे त्यांना 10 जागा मिळाल्या नसत्या। विधानसभेला याचा वचपा काढला जाईल या चोऱ्या मारायचा। हे आता कळून गेलेल्यांना कळून आलंय की आपण परत निवडून येत नाही। राष्ट्रवादी काँग्रेस असेल,
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना असेल, ते मजबूतीनं काँग्रेस पक्षाच्या बरोबर एकत्र आम्ही पुढे जातो आहोत. आणि जे पळून गेलेत ते बेईमान आहेत. त्यातले काही लोक असे आहेत की ज्यांच्या मनात चलबिचल सुरू आहे आणि त्यांचे संदेश, त्यांच्या मनातले तरंग जे उठत आहेत आता ते आमच्यापर्यंत पोचत आहेत. आता त्या तरंगाचं काय करायचं बघू आम्ही. केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये 4 मंत्रिपद जी आहेत ती शिवसेनेच्या वाटेला येणार आहे, शिंदे गटाच्या वाटेला येणार 4 मंत्रिपद, 2 कॅबिनेट आणि 2 राज्य. बापरे, मग भाजपला काय मिळणार? मी काल म्हणालो की त्यांना कदाचित जे उरलेले आहेत किंवा इतर त्यांचे जे निवडणूक पराभूत झाले आहेत त्यांना परदेशात हाय कमिशनर वगैरे नेमलं जाईल. मी काल म्हणालो ना, शक्यता आहे. एवढे विद्वान लोक आहेत, त्यांना साऊथ आफ्रिका, टांझानिया, नायजेरिया वगैरे वगैरे, अमेरिका, कॅनडामध्ये त्यांना म्हणजे आता प्रत्येकाला सामान घ्यायचं म्हटल्यावरती त्यांच्या कार्यकर्त्यांना आता अमेरिकेत हाय कमिशनर वगैरे नेमलं जाईल. हो हा, कोणते आमदार आपल्याला हो ते असं सांगायचं असतं. सर, बोलिए. नीतीश कुमार प्रफुल्ल पटेल को एक तरफ ईडी ने काफी राहत दी है, उसी तरफ हम देख रहे हैं देखिए, लालू ईडी ने प्रसाद राहत यादव- नहीं दी है, बीजेपी ने राहत दी है. ईडी बीजेपी की एक्सटेंडेड ब्रांच है. ईडी हो, सीबीआई हो, बीजेपी ने राहत दी है, मोदी जी ने राहत दी है, अमित शाह ने राहत दी है. ईडी और जैसे आरएसएस है या विश्व हिंदू परिषद है या बजरंग दल है, उनके और भी संगठन, एबीवीपी है, वनवासी संगठन है. इसी तरह से ईडी है बीजेपी के साथ, सीबीआई है, इनकम टैक्स है. ये बीजेपी की एक्सटेंडेड ब्रांच है, शाखा है. तो बीजेपी ने उनको राहत दी है. लालू प्रसाद यादव की फाइलें खुल गई है सर दोबारा। हाँ, ये भी बीजेपी का ही काम है. प्रफुल्ल पटेल की फाइलें बंद होती है. हाँ, और जो लोग उनके साथ अशोक चौहान की फाइलें बंद होती है, शिंदे की फाइल बंद होती है, और लालू जी की फाइल खुलेगी और किसी की फाइल खुलेगी. यही काम करेंगे. अब चैलेंज सबसे बड़ा है चंद्रबाबू नायडू और नीतीश कुमार, जो अपने आप को लोकशाही, लोकतंत्र के पुजारी और सेवक मानते थे, अब उनके समर्थन से सरकार बनी. तो संविधान, कानून और लोकतंत्र बचाने की जिम्मेदारी ये 2 लोगों की है. चंद्रबाबू नायडू की जो फैमिली का पूरा ओवरऑल इनकम 850 करोड़ बढ़ी है, 5 दिन में 64% इंक्रीज हुआ है, क्या कहना चाहिए? राहुल गांधी ने जो कहना है वो कह दिया है. राहुल गांधी जी ने जो कहना है कह दिया है. जिस तरह से शेयर बाजार में उछाल लाया, अननेचुरल. ये अपने साथ जो लोग बैठे हैं, चाहे व्यापारी हो चाहे राजनेता हो, उनके उद्योग, उनके धंधे को फायदा पहुंचाने के लिए शेयर बाजार का इस्तेमाल किया गया, इसलिए कि गुजरात के 2 व्यापारी देश चला रहे हैं और शेयर बाजार से उनका पुराना नाता है. तो होता रहेगा और भी होता रहेगा, आगे भी होता रहेगा. देश लूटा जाएगा, व्यापारियों को फायदा पहुंचाया जाएगा और गरीबों को खत्म किया जाएगा. जनादेश यात्रा करणार आहे घोटाला सामने आ रहा है। नीट के एग्जाम में नीट के एग्जाम्स को देखकर घोटाला सामने आ रहा है सर, काफी बच्चों के फ्यूचर अब दाव पर लगे। मोदी जी ने देश दांव पर लगाया है, उसका ये परिणाम है. चलिए, थैंक यू.